तर सगळ्यात एक सिम्पल के मीन्स क्लस्टरिंगचाच आहे जो आपला काल राहिलेला. एक सिम्पल कोड आहे. काय आहे याच्यात, काही टार्गेट आहे का? नाही. तर मग आपण याच्यावरनं काही ओळखायचं असतं, तुम्ही कसं ओळखले असतं? हा, काय, कशावरनं? पॅटर्न्स वरनं, बरोबर ना? जसं काय पॅटर्न नोटीस होत आहे? सॉरी, काय पॅटर्न? अंत बघताय मी सगळं. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. अनसुपरवाइज लर्निंग हार्डली तुम्हाला कुठे विचारतील, हार्डली. कोड तर लांबच, कोड तर लांबच, बट आपण नाही, आपण सगळंच करू. कोड पण एकदा डोळ्याखाली घाला. ठीक आहे, ही फाईल तशी पाठवतो मी तुम्हाला. ठीक आहे, सिम्पल आहे, कुठे नाही, तुम्ही कुठे काही केलं तरी मिळून जाईल तुम्हाला. बट ही सिम्पलेस्ट ऑफ द सिम्पल फाईल आहे, जी अनालाइज करायला इझी आहे. ठीक आहे, काय याच्यात आता पॅटर्न कशी ओळखणार तुम्ही? अं, याच्यात पॅटर्न कशी ओळखणार? काय कळतं याच्यात? काय एज ला, 22 ला? कमी एज मध्ये किती एज मध्ये किती इन्कम? 25-18 मध्ये पण 7, 27-20 मध्ये पण 7. एक्सपिरियन्स नुसार किती ग्रोथ होणार? खाली 5 झालाय, खाली वरती 7 खाली 5 झालाय. गुड. नंतर आधी मध्ये 2 पण आहे. म्हणजे मी एक युट्यूब वरती बघितलेलं, तर मग एक असंच डेटा सायन्स इंटरव्ह्यू बघत असतो मी, तर त्यामध्ये एकाने ऑब्झर्वेशनल स्टडीसाठी अनसुपरवाइज लर्निंगचे पॅटर्न आय मीन पॅटर्न सांग, काय दिसत तुला, तर ते सांगितलेलं. ज्याचे 30च्या आतमध्ये आहेत ना त्याचं 7 आहे, आणि ज्याचे 30च्या वर आहे ना त्याचं 3 आहे किंवा 2 आहे. गुड. नाही, आय मीन मी पण नव्हतं बघितलं डिफरन्स, मी पण तुमच्या सोबतच फिगर आउट करत होतो. काय गुड. ठीक आहे, 40च्या वर 5 आहे. 5 आहे ना? 5. मॅटप्लॉटलिब मध्ये सिम्पल आहे दोघांनाच, फक्त आपण स्कॅटर प्लॉटने. स्कॅटर प्लॉट काय करतो? हा, लाईक एक हे असते ना, जो डेटा असतो ना सर, पॉईंट नुसार लाईन ड्रॉ करत असते मिडल. काय करतो ऋषी स्कॅटर प्लॉट? हा, रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. नशीब. लक्षात ठेवा, ते विचारतील तुम्ही रिलेशनशिप कस काय हे केली, हाऊ डिड यू फिगर आउट द रिलेशनशिप, विचारतात. तुम्ही रिलेशनशिप कोरिलेशन अनालिसिस केलं कसं, कोरिलेशन मॅट्रिक्स. हा, पण मध्ये व्हिज्युअलाइज कशी केली? स्कॅटर्ड प्लॉटने, जो रिलेशनशिप दाखवतो व्हेरिएबल्स मध्ये. हे असे क्वेश्चन्स बनतात, खूप इझी राहतात. त्याचे काय तुम्हाला त्यांचा कोड विचारला तर कायच कोड आहे रे. एक्स लेबलला हे टाकायचं, जो आपल्या व्हेरिएबल टाकायचा, तो व्हेरिएबल एक्स आणि वाय लेबल मध्ये टाईप करी घ्यायचा. हे तर काहीच नाही, हे तर मॅटप्लॉटलिबचं तर काहीच नाही. हे तर सगळ्या कोणता पण ग्राफ करा, हे तर कॉमनच आहे. एक्स टिक्स, वाय टिक्स. ठीक आहे, उरलं काय? स्कॅटर्ड प्लॉट, फक्त ही एक लाईन.
बाय द वे SNS मध्ये पण येतो बरं का. SNS काय त्यामध्ये पण येतो. नंबर ऑफ क्लस्टर्स किती केले इथे 3. नाव इट्स अप टू अस. आपण किती पण क्लस्टर्स बनवू शकतो. ठीक आहे, बट ते कशावर डिपेंड असतं, ऑब्जेक्टिव्ह वरती. ठीक आहे. हे सो यू आर करेक्ट. कळले का पॅटर्न्स? समजलं? किती लोकांना नाही समजलं? हा युगेंद्र काय केलं? त्यामध्ये डिस्टन्स किती आहे तू तो काही आहे, तो तर आपण पॅटर्न बघितलं, पण मग ते त्यांनी कसं क्लस्टर्स कसे पकडले कळले का? करेक्ट 3 पॅटर्न्स कळून येत होते. कळलं का पॅटर्न? आपण ते सगळं सोडा, ते मी तुम्हाला असं तुम्हाला डोळ्यांनी काय दिसतंय ते करायला लावलं होतं. ठीक आहे, बट आता त्यांनी किती दिले आपल्याला? 3 बरोबर दिले. 2 पहिले 0 0 0 कुठले याच्यामध्ये काय कळतंय? हा नंतर बाकीचे डिफरन्स चेक केले. 30 ते 35 मध्ये 40 पर्यंत त्यांना 0 दिले आणि 40 च्या पुढे. हा त्यांना 1 दिले. करेक्ट. एक पॅटर्न कॅच केलाय आणि त्याला 1 नंबर दिलाय, दुसरा पॅटर्न कॅच केलाय त्याला 0 नंबर दिलाय, तिसरा पॅटर्न कॅच केलाय त्याला 2 नंबर दिलाय. समजलं का? हा मग तेच पॅटर्न कॅच केलाय नंबर दिलाय, पॅटर्न कॅच केलाय नंबर दिलाय. समजलं का? ते इंटरनल होणार. एक नंबर त्याच्या म्हणूनच तर मी तुम्हाला थोडं आधी बघा, तुम्ही डोक्याने लावून बघा पॅटर्न काही बनताय का. त्या डोक्याने लावलं म्हणून आता डोक्याने चालत. सांग. कन्फ्युजन्स आहे की त्यांनी 15 ते 20 पर्यंत कॅटेगरी 2 दिली आणि 30 च्या वरी जे तो पॅटर्न नंबर 2 आहे. तर मग तेच कसं काय कस काय? अरे ते अनसुपरवाइज लर्निंग करतोय आपण. अनसुपरवाइज लर्निंग काय करते? मॉडेलला ट्रेन करायला. इथे मॉडेल ट्रेन केलं ना आपण. हा, तर सुपरवाइज लर्निंग मॉडेल ट्रेन कशाने करते? सुपरवाइज मॉडेल ट्रेन कसं ट्रेन करतो आपण? मॉडेल कशावरती करतो? मॉडेल ट्रेन कशावर करतो आपण? डेटावर. 18% डेटावरती आपण मॉडेल ट्रेन करतो. असे आन्सर्स असतात. इथे कशावरती मॉडेल ट्रेन होतो? डेटावरच, पण पॅटर्न्स काढून. डेटाचे पॅटर्न्स काढून असे आन्सर केले ना, समोरचा इतका इम्प्रेस होईल ना, याला कोर कन्सेप्ट क्लिअर यायची. ते पॅटर्न्स कसे येतात समजलं का? ते नाही. अरे बाबड्या, सगळ्यात पहिली गोष्ट मला एक क्लिअर सांग. सुपरवाइज लर्निंग मध्ये आपण कशावर मॉडेल ट्रेन करावा लागतो? करेक्ट. कशासाठी मॉडेल ट्रेन करतो आपण? हा, ठीक आहे. तर इथे पण आपल्याला काय करायचंय? काइंड ऑफ अ प्रेडिक्शनच काढायचंय. बट इथे आपल्याकडे काय नाहीये? टार्गेट व्हेरिएबल नाहीये. मग अनसुपरवाइज लर्निंग कशावरनं मॉडेल ट्रेन करते स्वतःला? अनसुपरवाइज लर्निंग मध्ये आपण काय करतो? हा, पॅटर्न्स काढतो. कशासाठी काढतो? हा, मग हेच तर पॅटर्न्स तर काढले ह्या डेटा मधून. क्लस्टर म्हणजे एक प्रकारे असं पकड की पॅटर्न्सचा नंबर आहे. क्लस्टर म्हणजे ते ते वाचूच नको ते परचं. हे सांग, एज आणि इन्कम विसरून जा. इथे काही पॅटर्न दिसत होते? हो हो हो, दिसत होते. इथे म्हणूनच मी तुम्हाला इथे थांबलं आणि म्हटलं कोणाला काय दिसतंय बघा. कळलं का? असे एक इंटरव्ह्यू मध्ये युट्यूब कुठेतरी होता. एक तर त्या डिप्लोमा मध्ये असेल, नाही तर मग कुठेतरी होतं, मला लक्षात नाही. युट्यूब वरच असेल, बघत राहतो मी. त्याच्यामध्ये होता असा क्वेश्चन, व्हॉट पॅटर्न. तर मग की कसा के मीन्स होतो, कसा पॅटर्न कसा रिकॉग्नाइज होतो. तर इथे काय पॅटर्न तुला काय दिसतंय 22 आणि 15 मध्ये?
22 आणि 15 मध्ये काय म्हणजे काय दिसतंय तुला असं या डेटावर पाहून काय दिसतंय? कुठं म्हणतात? त्या चार मुलींकडे पाहून काय दिसतंय? हिने इयरफोन्स घातले, इयरफोन्स नाही घातले इयरफोन्स, परत इयरफोन्स घातले, इयरफोन्स घातले. हा एक काय एक पॅटर्न आहे. 2 1 2 काहीतरी होतंय ना. तर मग इथे पण काहीतरी पॅटर्न, एक पॅटर्न. पॅटर्नला मराठीत काय म्हणता? अनुमान काय म्हणता रे? सिम्पल अरे बाबा तू 22 आणि 15 मधला हा. गॅप, सिम्पल आहे 25 आणि 18 मधला गॅप आणि 27 Simple 25 मधला आहे, गॅप हा. एक आहे. आणि खाली बघ 55 अरे पण मग गॅप जर सांगितला ना प्रत्येक वेळेस तो गॅपच पकडेल इडियट. प्रत्येक वेळेस नसते तसं. नाही नाही ऐक. म्हणून मी पॅटर्न वर भार 22 देतोय. आणि 15 मध्ये काय डिफरन्स आहे? 7. 25 18 मध्ये 7. 27 20 मध्ये 7. 7 काय झाला? एक पॅटर्न निघाला ना की हा 7च्या फरकात चालू आहे सगळं, 7च्या फरकात सगळं चालू आहे. कळलं? मग 7 पॅटर्न झाला. सगळीकडे 7 नसतो, बाकीच्या ठिकाणी वेगवेगळं काहीतरी रिलेशन असतं. आणि नंतर 30 ते 35 मध्ये काय आहे? कुठे 5चा आहे, कुठे 2चा आहे, कुठे 3चा आहे. म्हणून त्याला काय तो एक वेगळाच काढला की जिथे बाबा कुणाचंच कुणाशी लागत नाहीये. आणि 40च्या वर बघ करेक्ट 5चा आहे. मग 5 काय झाला? 5च्या फरकात चालू आहे सगळं. मग 5 एक पॅटर्न निघाला. असे किती निघाले? 3 निघाले. बरोबर? मग तिथे क्लस्टर्स घेतले आपण. के किती दिला होता? 3 दिला होता. मग ते क्लस्टर्स 3 0 1 2. मग एक जो सेम मिनिट. पॅटर्न मध्ये त्याला 2 दिला, 0 दिला आणि 1 दिला. कळलं? तर नाही. हा आता सांगा. आता तिने एक्सप्लेन केलं ना. हा मग आता सांग. आपण किती वाले 3 दिले होते ना, हम्म. पॅटर्न फाईंड केलं होतं की कोणता गॅप कितीचा आहे. हा पण आता काय केलं मी? पॅटर्न काढण्यात आहे की ह्या नीट category बघून चा बघ, बघून बोल. डिफाईन केलं ना. हा Define कुठल्या केलं. पॅटर्न मधला आहे. हा ते फक्त लिहिलंय पुढं. हा 2 Second नंबर म्हणजे वाला हा पॅटर्न. 22 ते 15 ला गॅप एक 7 आहे त्याला 2 दिलं. परत ते 30 च्या वर जे नंबर आहेत त्याला म्हणजे मॅच होत नाही त्याला मग 0 दिलं आणि जे 5 चा फरक आहे त्याला 3 दिला असं. पण आता तर 3 नव्हता. 3 कसं काय आला? थांबा ना, त्याला कन्फ्युजन क्लिअर होऊ द्या ना. तो नंतर तुम्ही म्हणून म्हणतोय त्याला सांगू नका. मी सांगतो बरोबर, मला माहिती काय चूक होती. दरवेळेस मग तुम्ही पॅटर्न म्हटलं की डिफरन्सच पास झाल असं नसतं. क्रेडिट कार्डचं फ्रॉड डिटेक्शन आला तर डिफरन्स नाही बघावं लागत की ह्याचा काय डिफरन्स आहे. हा इथे कसं काय 3 आला मग आता? त्याची एक वेगळी पॅटर्न बनायची कॅटेगरी वेगळी दिली. हा बरोबर. मग अचानक कसं काय आला? काय कुठे चेंज केला असेल मी? केची कुठे? हा मग आता इथे पॅटर्न बघ, सांगा बरं काय पॅटर्न दिसतोय? वेगवेगळ्या कॅटेगरीचा दिसतो ना. वेगळे ह्याला 22 ते जे 15 होते ते डिफरन्स होते त्याला 2 दिले. किती आहे डिफरन्स त्याचा? 7. हा आणि त्याच्यानंतर मग 30 ते जो आहे ना तो 5 त्याच्यात त्याला 0 दिलं. आणि ते 40 ते 35 चा जो आहे तो म्हणजे मायनस होऊन चालली होती तर त्याला 3 दिलं. तो एक पॅटर्न निघाला. बघितलं, दरवेळेस ते मायनसच करतं. मायनस नाही रे, दरवेळेस सबट्रॅक्ट. इथे फक्त ती सिनेरिओ तसा आहे की आपण सेपरेशन मायनस करून आपल्याला काहीतरी पॅटर्न मिळतोय. काही ठिकाणी प्लस करून पॅटर्न येईल, काही ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन करून पॅटर्न येईल, काही ठिकाणी याचे रेग्युलर इंटरवल्सला सगळे रिपीट होतील तर तो एक पॅटर्न येईल. क्रेडिट कार्ड्स मध्ये बरेचसे लोक करतात. एक पहिले तर ट्रान्झॅक्शन, चांगलं ट्रान्झॅक्शन दाखवतात त्याच्यामध्येच एक फ्रॉड ट्रान्झॅक्शन येतं. परत मग चांगले की कोणाला समजू नये म्हणून. आपलं काम तर तेच आहे ना. पॅटर्न म्हणजे पद्धत. आठवलं मला. पद्धत कस काय पॅटर्न म्हणजे? पद्धतच की ह्या पद्धतीने चालू आहे सगळं. पॅटर्नला मराठी शब्द कोणी मराठी मीडियमचं नाही का इथे? 32 मध्ये 2. हा तिथे होतच नाही ना, तिथे वेगवेगळं आहे बघ. हा राईट. 0 पॅटर्न दिलाय. म्हणजे नमुना. तेच ना. नमुना. तो मग ग्रुप मध्ये कसं काय घेतला? सॅम्पल म्हणजे नमुना. Pattern सॅम्पल म्हणजे नमुना, पॅटर्न म्हणजे नाही. जे कशात बसत नाही त्यांना 0 नंबर दिलाय. आणि जे सेम ह्याच्यात आहे त्यांना हा वेगवेगळं. हे सगळं आपल्याला नाही करायचं. त्यासाठीच हा के मीन्स क्लस्टरिंग मॉडेल ट्रेन केलेला आहे. हा एक समजला नाही, अनसुपरवाइज लर्निंग अशी डोक्यात बसून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही ना. परत आपण इथेच फक्त डिफरन्सचा पॅटर्न आहे, बाकी कुठे काय पण कसं. हा म्हणून मी म्हणतोय त्याला डिफरन्स नका सांगू. पॅटर्न बघ, पॅटर्न. आता इथे 22 15 22
फॉर एक्झाम्पल नोटबुक दे मला. अरे मी आज काय लिहित नाही. अरे आता इथे काय आहे 22 15 25 18 27 20. ठीक आहे, या दोघांचं किती एक काय डिफरन्स काय व्हॉट्स एव्हर इज द डिफरन्स. ठीक आहे 7 येतोय. ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस काय असाच डेटा नाही येणार. सपोज याला आपण DB1 म्हणू. ठीक आहे, DB1 डेटाबेस 1 म्हणू. दुसऱ्या डेटाबेस मध्ये जर तुला असं दिसतंय 12 10 12 11 12 10 12 10, परत खाली आलं की 12 10 12 11 12 10 12 10. हा एक पॅटर्न झाला DB2. ठीक आहे, हा एक पॅटर्न झाला. नंतर एक असा एक पॅटर्न की त्याच्यामध्ये सपोज जर नेहमी 22 33 असा डेटा आहे. आता तर 2च कॉलम आहे, 10 कॉलम राहिला तर काय कराल तुम्ही. 33 2 1 3. ठीक आहे, 22 33 3 2 5 22 33 4 2 6 22 44 5 2 3 22 44 6 3 3 22 55 8 4 2 22 55 16 4 4. सांगा त्याच्यात पॅटर्न. हा म्हणजे सर तो काय करेल अगोदर डेटा बघेल आणि तो डेटा कशा कॅटेगरी मध्ये जातो म्हणजे एक्झाम्पल मध्ये मला याचे पॅटर्न सांगा काय याच्यावरनं पॅटर्न मला पॅटर्न काढून दाखवा. चला पटकन. K = 3. चला हिंट पण दिली. पॅटर्न काढ. आता हे आपण नाही काढत, हा मॉडेल त्याच्या अल्गोरिदम त्याच्यासाठीच बनवलाय. पण आता आपलं डोकं चाललं पाहिजे ना. अरे असा अभ्यास केला ना खूप नीट समजतं, डोक्यात बसून जाईल. ते 22 आहे ना त्याला एक व्हॅल्यू दे आणि 3 हे कॉलम्स आहेत, यांना पण बघ. आणि सर ते परत परत आले ना व्हॅल्यू. नीट बघ पटकन. काय अनुमान समजलं का? हा म्हणजे अजून त्याला रिपीट मध्ये घेईल ना इकडे पण ते रिपीट. बापड्या तुला काय पॅटर्न दिसताय ते सांग मला. काय रिपीट झालेलं दिसतंय? 22 33 हा आणि इकडे सिंगल. चलो, ही तर रिपीट, ही कॉलम तर मग आता नेग्लेक्ट होऊन जाईल. एवढं तर डोक्यात जातंय का? का बरं? सेम आहे. पॅटर्न बघणं कुठून सुरू होईल? कॉलम नंबर 1 पासून. अरे 0 1 अशी राहते. इथून सुरू होईल 1 पासून. हा सांगा मग. बट इथे पण काय आहे, इरेग्युलॅरिटीज आहे.